श्री स्वामी समर्थ मंडळी, आपल्याकडे गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झालेली आहे. काही जणांनी गुरुचरित्र पारायण केलं असेल आणि काही जणांना काही कारणामुळे गुरुचरित्राचं पारायण करता आलं नसेल, तर त्यांच्यासाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. तर ती कोणती? तर आपल्याला या दत्त सप्ताहामध्ये केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन आपल्याला प्रहर सेवा करायची आहे. प्रहर सेवा ही अत्यंत मोलाची आणि अतिशय उपयुक्त अशी सेवा आहे. असं म्हणतात की सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर असतो. दरबारात 2 सेवेकरी विणावादन, 2 सेवेकरी जपमाळ, 2 सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत असतात. या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाहीत. यालाच प्रहर सेवा असं म्हणतात. ह्या सेवा निरंतर 7 दिवस दिवसरात्र चालू असतात. प्रहर हे सकाळी 8 ते रात्री 8 भगिनी सेवेकरांसाठी असतात व रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत पुरुष सेवेकरांसाठी प्रहर असतात. महत्त्वाचे पण कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्त्वाचे असते. तर ती वेळ कोणती? ती वेळ म्हणजे दुपारी 12 ते 4 व रात्रीची वेळ म्हणजे रात्री 12 ते पहाटे 4ची वेळ. या कठीण वेळेत प्रहर करायचा असतो आणि याचे पुण्यफळ आपल्याला जास्त भेटत असते. कारण कठीण समयी कोण कामास येतो या उक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकरांना मिळत असते. म्हणूनच दुपारी 12 ते 4 या माध्यमातून कठीण वेळेस झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायच्या असतात. त्याच पद्धतीने रात्री 12 ते 4 हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्याला मिळत असतो. प्रहराच्या वेळा श्री स्वामी समर्थ व सेवेकरी यांचे संस्थान साधले जात असते. सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकटे येतात ना, त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात. प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात. सप्ताह काळात फक्त पारायण केले पण प्रहराची सेवा केली नाही तर त्या सेवेकरांची सेवा अपूर्ण समजली जाते. म्हणून जे कोणी सेवेकरी गुरुचरित्राचं पारायण करणार असतील त्यांनी प्रहर सेवा करणं खूप गरजेचं आहे. आणि जे सेवेकरी गुरुचरित्राचं पारायण करू शकले नाही पण त्यांनी जर प्रहर सेवा केली तर त्यांना गुरुचरित्राचं वाचनाचंच पुण्यफळ भेटणार आहे. त्याचबरोबर असं म्हणतात की यागाला देखील खूप महत्त्व आहे. चंडी याग, गीताई याग, त्याचबरोबर असे याग असतात ते देखील आपल्याला मठामध्ये जाऊन करायचे आहे. एक वेळ याग नाही केला तरीही चालणार आहे पण प्रहर सेवा केली ना तर आपल्याला याग केल्याचं सुद्धा पुण्य भेटत असतं. म्हणून जे कोणी आपल्या स्वामींचे सेवेकरी असतील त्यांनी न चुकता केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन प्रहर सेवा द्यायचीच आहे. जेणेकरून आपल्यावरील सर्व दुःख संकटे सगळं काही निवारण होईल. त्यांचा कार्यभाग ते स्वामी महाराज बघून घेतील. आपलं काम फक्त सेवा करण्याचं आहे, तेच आपल्याला नियमाने करायचं आहे. आणि त्याची पर्वणी म्हणजे हा दत्त सप्ताह आहे. या दत्त सप्ताहामध्ये आपल्याला प्रहर सेवा द्यायची आहे, ज्यामुळे दत्त महाराज स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. कसं असतं ना, काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणं खूप चांगलं असतं. म्हणूनच आपल्याला प्रहर सेवा करायची आहे आणि गुरुचरित्राचंच आपल्याला फळ पदरी पाडून घ्यायचं आहे. ज्यांना जमेल त्यांनी दोन्हीही सेवा करा, ज्यांना नाही जमेल त्यांनी फक्त प्रहर सेवा केली तरी देखील चालणार आहे. प्रहर सेवेमध्ये 12 ते 4चा जो टाईम असतो ना, ती सेवा अतिशय उत्तम मानली जाते. कारण कठीण काळ तिला म्हणतात. या वेळात झोपेचा त्याग करून आपण प्रहर सेवा करत असतो. आणि असं म्हणतात की आपण आपला कठीण वेळ जेव्हा स्वामींना देतो ना, तेव्हा आपल्यावर कुठलंही संकट येऊ द्या तेव्हा स्वामी महाराज आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतात. म्हणून आपल्याला 12 ते 4 या वेळेमध्ये प्रहर सेवा करायची आहे. स्त्रियांसाठी रात्रीची प्रहर सेवा भेटत नाही म्हणजे 12 ते 4ची, पण दिवसाची प्रहर सेवा नक्कीच भेटू शकते. तर प्रत्येक स्वामी भक्तांनी प्रहर सेवेमध्ये आपला वेळ स्वामी माऊलींना द्यावा अशी मी नम्र विनंती करते. ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.